स्वर्गीय बहिणाबाई उकाडाजी दुधे यांच्या स्मरणार्थ 24वा दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा खालापूर तालुक्यातील रिस रसायनी येथील मातोश्री संकुलात स्वर्गीय बहिणाबाई उकाडाजी दुधे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या दुर्गादेवी मंदिरात सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुर्गामाता मंदिर मातोश्री संकुलन दांड रसायनी रोड मुक्काम रिस येथे वर्धापन दिन निमित्ताने होम हवन अभिषेक प्रासादिक भजन माता की चौकी आरती स्वर संगीत भजन व सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले। स्नेहकुंज आधारगृह नेरे साई आश्रम वृद्धाश्रम पनवेल येथे दुधे परिवाराच्या वतीने अन्नधान्य वाटप कार्यक्रम करून निमंत्रक तथा समाजसेवक दानशूर प्रसिद्ध उद्योजक तुकाराम दुधे यांनी नवसाला पावणारी दुर्गादेवीच्या दर्शनाची व महाप्रसादाची परंपरा आध्यात्मिक संस्कृती असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली। यावेळी संपूर्ण दुधे मित्र परिवार व शेकडो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पवित्र हो जाए वचन तो आपको मां को अर्पण करना है। कुछ भी हम ये नहीं कहते तेरे बचड़े की वार्ता से आई मैया तेरे तू चरणा दे पाव से आई मैया तेरे तू चरणा दे पाव से आई मैया देखो लख बना। जय माता जी। आज या ठिकाणी दुधे ब्रदर्स यांचं माताजीचा जो आजचा 24वा वर्धापन दिन आहे तुकाराम दुधे मोठे बंधू एकनाथ दुधे ज्ञानदेव दुधे ही मंडळी जी आहे सतत या संप्रदायामध्ये असतं आणि मी त्यांच्या अनेक कार्यक्रमासाठी येत असतो। त्यांच्या नवरात्रीमध्ये येत असतो। मातेचं त्यांना वरद असतं आहे, मातेचं त्यांना आशीर्वाद आहे आणि एक मनोभाव ते करत असल्यामुळे त्यांना त्यांचं प्रत्येक धंद्यामध्ये व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत असतो। मी मातेला या प्रसंगी एवढीच विनंती करीन की या कुटुंबाला तुकाराम दुधे आणि त्यांचं परिवाराला त्यांना आशीर्वाद द्या। यांना नमस्कार, माझं नाव मिहिर देशपांडे। आज मी इथे दुर्गामाताच्या दर्शनासाठी आलेलो आहे। हे जे मंदिर आहे हे तुकाराम दुधे यांनी 24 वर्षापूर्वी इथे स्थापित केलं होतं आणि त्याचा आज 24वा हा वर्धापन दिवस आहे। मी दरवर्षी इथे येत असतो आणि दर्शन घेत असतो। इथे फार मोठा उत्सव असतो आज की जेणेकरून सर्वांसाठी सगळ्या भक्तांसाठी इथे सगळ्यांना दर्शन मिळतं, छान प्रसाद मिळतो, सगळं छान होतं। आणि मुळात तुकाराम दुधे आणि परिवार हे जे आहेत हे फार लोकांसाठी नवरात्री उत्सव असो, गणेश उत्सव असो किंवा इव्हन आजचा जसा वर्धापन दिवस आहे तर तिथे सर्व भक्तांसाठी आणि सर्व लोकांसाठी बरंच ते कार्यक्रम करत असतात आणि लोकांची बरेच त्या निमित्ताने सेवाही करत असतात। तर तसंच मी इथे आलेलो आहे। दुसरं मी एवढंच म्हणेन की आपल्या देशात जी परंपरा आहे, जी भक्तांची परंपरा आहे तशी एक लोकशाहीची परंपरा आहे आणि त्या लोकशाहीच्या परंपरेत आपण दर 5 वर्षांनी जसं वोट करतो तसं यावर्षी आपल्याकडे लोकसभेची निवडणूक आहे तर त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी मतदान द्यावे आणि एस्पेशली यंग लोकांनी जास्तीत जास्त मतदान द्यावे हे माझे सगळ्यांना विनंती आहे। मी आज दुर्गादेवी वर्धापन दिनानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की गेल्या 24 वर्षापासून दरवर्षी हा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे गेल्या 24 वर्षापासून नवरात्र उत्सवसुद्धा इथं मोठ्या थाटामाटात जो आहे साजरा केला जात आहे। खरोखर आज जो एक आपण वाढदिवस म्हणतो तर गेल्या 24 वर्षापूर्वी इथे ह्या मंदिराची स्थापना झाली होती। त्या स्थापनेनंतर आम्ही दरवर्षी जो आहे इथं वर्धापन दिन साजरा करायचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं आज हा 24वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। आज सकाळपासून इथं अभिषेक होतो। अभिषेक केल्यानंतर इथं आपलं आरती होते। आरतीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात। त्यानंतर
भजनाचे कार्यक्रम असतात, त्याचप्रमाणे माताजी चौकीचा कार्यक्रम केला जातो, त्याप्रमाणे संध्याकाळी खूप मोठ्या संख्येने सर्व परिसराचे पंचक्रोशीचे लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्यासाठी संपूर्ण येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. अशा पद्धतीनं हा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. मी देवीचे एवढंच करेल की आमच्या आईवडिलांच्या नावाने जे आहे हे या मंदिराची आम्ही स्थापना केलेली आहे. त्या पद्धतीनं त्यांना एक आशीर्वाद मिळो आणि आमच्या कुटुंबाला पूर्ण देशातील शांतता लागो, जगात शांतता राहो. आणि मी आता जे काही आपलं लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने जे आता आपले इलेक्शन आलेले देशाचे लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण लोकशाही टिकवायची असेल तर जास्तीत जास्त आपण मतदान केलं पाहिजे, सर्व लोकांनी मतदान केलं पाहिजे. हे मी आजच्या दिनी सर्व जनतेला सांगू इच्छितो.